खरं तर काल ज्यावेळी सीईओ आले होते वनताराचे त्यांनी काही आश्वासन दिलेलं आहे, काही संकेत दिले, आपल्याला वाटतं का थोडंसं पुरेसं आहे? कारण नाही, काल सीईओ आलेले आम्हाला माहित नाही, कारण की फक्त सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार तिथं उपस्थित होते. त्यामुळे त्यांचं आणि सीईओचं बोलणं काय झालं, ऍग्रीमेंटला पोचले का, सेटलमेंट झाली का, हे आम्हाला काही माहित नाही. पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं की कायदेशीर बाब आहे, ती कायदेशीर बाब होणार आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं. तर मला वाटतं आता सत्ताधारी पक्षाचे काल आमदार आणि खासदार त्यामध्ये होते, त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे की किती दिवसात हत्ती परत येणार आहे. लोकभावना आम्ही पोचवायचं, विरोधी पक्ष म्हणून लोकभावना आम्ही पोचवायचं काम केलेलं आहे. आता सत्ताधारी म्हणून कधी येणार आहे ते त्यांनी जाहीर करावं. वनताराचं सेंटर इथं उभं करू अशा पद्धतीची सूचना केली नाही, मला कल्पना नाही. काल मी त्या बैठकीला काल नव्हतो, आम्हाला त्या बैठकीला बोलवलं नव्हतं, त्यामुळे तिथं काय घडलं काय नाही घडलं याच्यावर मी कॉमेंट्स देऊ शकणार नाही. आपल्या या हत्ती बदल्यात तुम्ही 4 हत्ती त्यांना देऊ शकता? चंदगड नाही, 100% चंदगड, गडिंग्लज, आजरा या भागामध्ये आमचं शेतीचं नुकसान करणारे हत्ती आहेत, ते आम्ही तिकडे पाठवून देऊ शकतो. परंतु हा माणसाळलेला हत्ती, त्याची निगा आम्ही इथं चांगल्या पद्धतीनं राखू, अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवू, निगा राखू. म्हणजे त्यांनी प्रोटोकॉल एखादा द्यावा की कशा पद्धतीने ह्याची निगा राखली जाईल, कशा पद्धतीने केलं जाईल, तशी आम्ही निगा राखू. परंतु हा धार्मिक विषय आहे, हा पारंपरिक विषय आहे. विशेष करून जैन समाजाबद्दल एक वातावरण असं निर्माण झालं की 14,000 गौशाळा जैन समाज देशभर आणि जगभर चालवत आहे, आणि एक हत्ती सांभाळू शकत नाही का समाज, असं कारण नसताना एक वातावरण झालंय. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा हत्ती परत समाजाकडे यावा अशी अपेक्षा ठेवतो.